नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 4 मार्चची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी आलेली आहे. नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे. 4 मार्चची बातमी पाहू शकता बघा. 4 मार्चची बातमी, 8वा व 9वा हप्ता, 8वा प्लस 9वा हप्ता. बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर, 8वा व 9व्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तर बघा, थेट 3,000 रुपये आता तुम्हाला जमा होणार आहे. 8वा व 9वा हप्ता मिळून तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. मार्च महिन्याची सर्वात मोठी खुशखबर आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते पैसे तुम्हाला आता वाटप सुरू होणार आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला वाटप सुरू होणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते आलेले आहेत. आता बघा, ज्या फेब्रुवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते तर त्या फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आता वाटप सुरू होणार आहे. त्यासोबतच मार्चचा पण हप्ता तुम्हाला वाटप सुरू होणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची मोठी बातमी आणि नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व महिलांना 3,000 रुपये आता वाटप होणार आहे. थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 7 तारखेपासून तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कोणीही माहिती दिली ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनी, माता भगिनी, हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो, सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे. 8वा व 9व्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडा वेळ वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पहा, सर्वात मोठी बातमी, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत. पाहू शकता बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 2 हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहे. सर्वात मोठी बातमी आणि सर्वात महत्त्वाची बातमी. माहिती सरकारकडून महिला दिनानिमित्ताने खास गिफ्ट महिलांना देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी हे खास गिफ्ट आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी खास गिफ्ट या ठिकाणी सरकार देणार आहे. सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महिला दिनाच्या निमित्ताने खास सत्र आयोजित केलं जाणार आहे. बघा, खास सत्र या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलं जाणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी खास गिफ्ट सरकार देणार आहे. कोणतं गिफ्ट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. 8व्या प्लस 9व्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे. पहा, फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी देखील लाभार्थी महिलांना मिळाला नव्हता. फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आलेला नव्हता आणि ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला आता जमा होणार आहे. केव्हापासून जमा होतील, काय तारीख आहे ते पण आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर जमा होतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लगेच संपूर्ण माहिती आपण पाहूया. तर पहा, त्यामुळे लाडक्या बहिणींकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा होत होती. तुम्ही पण वारंवार त्या ठिकाणी विचारणा करत होतात, फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे, फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही आहे. पण आता तुमची प्रतीक्षा संपलेली. आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता, महिन्याचा हप्ता जो आहे तो आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याचं समोर आलं. बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे? 8 मार्चला. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच, म्हणजेच त्याच्या अगोदर 7 मार्चपासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी आणि सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, 7 मार्चपासून सर्व महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल. बघा, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला वाटप सुरू होणार आहे 7 मार्चपासून. त्यासोबतच मार्चचा हप्ता, जो मार्चचा हप्ता आहे, 9वा हप्ता, तो हप्ता पण तुम्हाला अधिवेशन संपल्यानंतर लगेचच दिला जाणार आहे. अधिवेशन संपलं की लगेचच तुम्हाला हा जो काही हप्ता आहे, 9वा हप्ता, तो पण त्या ठिकाणी वाटप होणार आहे. मार्चचा हप्ता जो आहे तो पण तुम्हाला लगेचच वाटप होणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा, निधी प्राप्त झाला, विभागाला निधी प्राप्त झाला की लगेच तुम्हाला दिला जाईल असं स्वतः विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून 3,000 रुपये मिळणार आहेत. सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर, थेट 3,000 रुपये तुम्हाला मार्च महिन्यामध्ये दिले जाणार आहे. मार्चमध्ये 3,000 रुपये.
बघा फेब्रुवारीचे 1500 तुम्हाला आता ह्या ठिकाणी मिळणार आहेत. फेब्रुवारीचे 1500 सुरुवातीला मिळतील आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला अधिवेशन संपल्यानंतर मिळणार आहे. म्हणजेच 3000 रुपये तुमच्या खात्यात मार्च महिन्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे. बघा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे. आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 3000 मिळतील की 1500 रुपये मिळतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण लक्षात घ्या तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे, कारण फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसा जो निधी आहे तो आलेला आहे 3490 कोटी रुपये विभागाला प्राप्त झालेले आहेत. उर्वरित जो काही निधी आहे मार्च महिन्यासाठीचा तो अजून देण्यात आलेला नाही आहे. तो अधिवेशन संपलं की मग मिळेल. बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 24 तारखेला देण्यात आला होता. 24 तारखेला डिसेंबरचा पण आणि जानेवारीचा पण लाभ वाटप सुरू झाला. पण फेब्रुवारी महिन्याचा लाभ 24 तारीख गेली तरी देखील सुरू झाला नव्हता आणि त्यामुळे लाभ न मिळाल्याने सरकारवर टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. आता 8 मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळतील. म्हणजेच काय तर 8 मार्चला महिला दिन आहे तर 7 मार्चपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. सर्वांना पैसे 1500 रुपये सर्व महिलांना जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 7 मार्चपासून सर्व महिलांना 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील. म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 1500 रुपये महिलांना मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आले. स्वतः मंत्री महोदयांनी सांगितले, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता महत्त्वाची बातमी काय बघा, मात्र 2100 रुपये बघा लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी येणार याबाबत मात्र अदिती तटकरे यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पाहू शकता बघा 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे. स्वतः महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर आम्ही 2100 रुपये देऊ म्हणून. तर 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 2100 रुपये बघा 2100 रुपयांची मागणी तुम्हाला लावून धरायची. जोपर्यंत आपण सरकारकडे मागणी करणार नाही तोपर्यंत सरकार तुमची मागणी पूर्ण करणार नाही. बघा आपल्याला जर काही हवं असतं तर आपल्याला ते अगोदर मागावं लागतं तरच ते आपल्याला मिळतं. त्यामुळे सरकारकडे तुमची मागणी ही लावून धरायची. तुम्हाला 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं सर्व महिलांनी एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2100 रुपये पाहिजेत तरच तुमची मागणी सरकार त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. कारण बघा 1500 रुपये सध्या तुम्हाला मिळत आहेत. 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ होणार आहे. सध्या महागाई खूप वाढते, त्यामध्ये 600 रुपये जरी तुमचे वाढले हप्त्यामध्ये तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. तर 2100 रुपये ज्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. मात्र याबाबत अदिती तटकरे यांनी कोणती माहिती दिली नाही. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान येणार आहे. ही योजना बंद होणार नाही. 2100 रुपयांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. बघा 2100 रुपये देण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी चर्चा झाली की मग त्याबाबतचा निर्णय होणार आहे. पण लक्षात घ्या जर आपण पाहिलं तर 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले. 3 मार्चपासून आज 4 मार्च म्हणजे आज दुसरा दिवस आहे. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार आहे आणि त्या 10 मार्चलाच म्हणजे 10 मार्चच्या दिवशीच तुम्हाला जी आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळू शकते की 2100 रुपये झाले म्हणून. बघा 2100 रुपयांची मागणी तुम्हाला लावून धरायची. जोपर्यंत सरकार 2100 रुपये करत नाही तोपर्यंत तुम्हाला 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपये. बघा 600 रुपये तुमचे वाढणार आहेत. एक हप्त्याचे तुम्हाला 600 रुपये या ठिकाणी वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही मागणी लावूनच धरायची. अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहिलेली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संपूर्ण बातमी मी तुम्हाला सांगितली. बघा 7 मार्चपासून म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चपासून तुम्हाला 1500 रुपयांचा जो हप्ता आहे मार्च महिन्याचा तो त्या ठिकाणी मिळणार आहे. सोबतच जर तुम्हाला 2100 रुपये पाहिजे असतील तर 2100 रुपयांची मागणी तुम्हाला लावून धरायची. हे 2100 रुपये पण तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये जर तरतूद केली असेल तर तुम्हाला 2100 रुपये पण त्या ठिकाणी एप्रिलपासून मिळू शकतात. अशा पद्धतीची महत्त्वाची आणि दमदार अपडेट आपण पाहिलेली आहे. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.